या चौकाराने खातं खोललंय भरत यांनी आपलं वैयक्तिक स्वतःचा आणि आपल्या टीमचा. पुन्हा एकदा सज्ज होतोय सूरज. पुढचा चेंडू घेऊन भरत यासाठी. भरत यांनी ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने पटकवलेला हात चेंडू, हा फटका आणि फटका जातोय बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक येतोय खणखणीत चौकार. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सूरज. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे आरामात पूर्ण करतोय भरत. चांगली फलंदाजी म्हणाली मोर्याकडून, राजापुरी मोर्याकडून. यानंतरचे तिसऱ्या फेरीतील सामने 2 षटकाचे सामने होतील. रेवंडे प्लस वर्सेस परमाळे आणि यातील विजेता वर्सेस जिमनवाडी. पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक कॅचचा प्रयत्न होता मात्र चुकी झाली विकेट किपर यांच्याकडून आणि चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. एका षटकाच्या धावसंख्या झाले मोर्या राजापुरी संघाची 15 धावा, बिनबाद 15 धावा. राजेश मोहिते या अगोदरच्या मॅच मध्ये झालेला सामन्याचा सामनावीर आहे. राजेश मोहिते यांनी आपला सामन्यावरचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. राजेश मोहिते चिमनवाडी संघाचा फलंदाज. चला स्पीड घ्यायचा आहे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज आकाश. सामना करेल भरत. आणि भरत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र पूर्णपणे फसलेला आहे आणि चेंडू जातो निर्धाव. पहिला डॉट बॉल आकाश यांच्याकडून येतोय. डॉट बॉल. पुन्हा एकदा सज्ज होतोय आकाश. सामना करेल भरत. चांगला फटका इथे मात्र 1 बाउन्स चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. या 4 धावेने राजापुरी संघाचा स्कोर पुढे सरसावतोय 19 या धावसंख्येवरती. आणि भरत मात्र अप्रतिम फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने चांगली फलंदाजी केली आहे. पाठच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. आणि आणखीन एक कार्पेटच्या सहाऱ्याने खेळलेला हा फटका एका धावेसाठी. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या पोहोचते 20 वरती. पुन्हा एकदा आकाश तयार होतोय गोलंदाजीसाठी. सामनावीरचा पुरस्कार देतील मारुती जांभळे फौजी यांच्या हस्ते. राजेश मोहिते यांना सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. या ठिकाणी आपल्या मारुती फौजी, मारुती जांभळे फौजी यांनी सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे.
आणि आत्ताच या ठिकाणी आनंदराव धनाजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे. तरी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आनंदराव धनाजी मोरे यांनी या ठिकाणी भेट दिल्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे. सन्मान करण्यासाठी जगन्नाथ शिंदे यांनी आनंदराव धनाजी मोरे यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी सामनावीर पुरस्कार देण्यासाठी मारुती जांभळे फौजी हे करत आहेत. आनंदराव धनाजी मोरे यांचा सन्मान जगन्नाथ शिंदे यांनी करावा विनंती. धावसंख्या झाले 24. मोरिया राजापुरी संघाची धावसंख्या 24. आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो दीपक शिर्के. चला सामना चालू करायचा आहे. पंच स्पीडअप घ्यायचा आहे. तिसरं षटक घेऊन येते दीपक. सामना करेल तो भरत. अतिशय वेगवान चेंडू, परफेक्ट यॉर्कर, क्लीन बॉल्ड. भरत इन फॉर्म बल्लेबाज, क्लीन बॉल्ड. जबरदस्त गोलंदाजी म्हणावं लागेल दीपक यांच्याकडून ना. भरत सारखा इन फॉर्म फलंदाज होता, त्याला क्लीन बोल्ड केलंय, पूर्णपणे चारोखान्यात चित केलंय. चला नेक्स्ट बॅट्समॅन अतुल. पुढच्या चेंडूसाठी सज्ज होतोय तो अतुल. दीपक यांचा पुढचा चेंडू अतुलसाठी. आणखीन एक वेगवान चेंडू होतोय, निर्धाव चेंडू होतोय. चांगली सुरुवात म्हणावी दुसऱ्या षटकाची. धावसंख्या आहे मोरिया राजापुरी संघाची 24. पुन्हा एकदा दीपक यांचा पुढचा चेंडू अतुल यांसाठी. अखूट टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय आणि चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. सावकार येतोय. धावसंख्या पोहोचते 28 वरती. तिसरं आणि अंतिम षटक या सामन्याचं तिसरं आणि अंतिम षटक चालू आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील या षटकातील आणि या इनिंग मधील. पुढचा चेंडू दीपक यांचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, विकेट किपर खाली येतोय. आणखीन एका विकेटचं पतन होतंय. दीपकच्या खात्यामध्ये दुसरी विकेट जाते. 28 या धावसंख्याच्या आकड्यावरती. आणखीन एक गडी बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समॅन यायचंय लवकर. नवीन फलंदाज येतोय शुभम. दीपक यांची भेदक गोलंदाजी. दोन विकेट प्राप्त केलेत. 4 धावा खर्च केल्या आतापर्यंत त्यांच्या या षटकातील लेखाजोखा. पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू होऊ शकतो इथे, मात्र खतरा होऊ शकतो आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एका विकेटचं पतन होते. धावसंख्या आहे 28 वरतीच. नेक्स्ट बॅट्समन स्ट्राइक वरती येतोय तो यशवंत मोरे. स्ट्राइक आपल्या हातामध्ये घेतोय. शेवटचा चेंडू बाकी असेल.
या सामन्यातील पहिल्या पारीचा शेवटचा चेंडू आणि मोठा फटका मारला यशवंत यांनी. चांगली फिल्डिंग म्हणायला लागेल. एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि ते 2 धावा पूर्ण करतोय. दोन धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण खेळाडू फलंदाज धाव बाद होतोय. यानंतरचा सामना होईल रेवंडे वर्सेस परमाळे. दोन्ही संघाचे कर्णधार इकडे यायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये, टॉच का बॉक्स मध्ये. रेवंडे 11 आणि परमाळे दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर यायचे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. मोरिया राजापुरी, 31 धावांचं आव्हान ठेवलंय मोरिया राजापुरीने चिखली संघासमोर. अठरा चेंडू आणि 31 धावांचं आव्हान असेल. टॉस साठी यायचंय रेवंडे 11 वर्सेस परमाळे. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय लवकरात लवकर. चला बॅट्समॅन पाठवायचंय. चिखली संघाचे फलंदाज रेवंडे वर्सेस परमाळे या संघात दोन्ही संघामधील सामन्याचा नाणेफेक होते इथे आणि नाणेफेक जिंकले रेवंडे संघाने नाणेफेक जिंकले. चला स्पीडअप घ्यायचंय. यानंतरचे होणारे सामने 2 षटकांचे होतील. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 31 धावांचं आव्हान आहे चिखली संघासमोर मोरिया राजापुरीचं. चिखली संघाचे दोन्ही फलंदाज स्ट्राईकवर आहे तो दत्ताराम, सॉरी विकास स्ट्राईकवरती. विकास यशवंतचा पहिला चेंडू दत्ताराम यांनी खोदून काढलाय आणि इथे मात्र मिस फिल्डिंग. चेंडू चाललाय सीमारेषा पार. सावकार सूरज यांनी एक कॅच पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. पाठीमागे मिस फिल्डिंग झाली आणि चेंडू गेला सीमारेषा पार. सावकार पुढचा चेंडू यशवंत यांचा. विकास यांना बॅटची काढा घेतली. एक धाव पूर्ण केले. धावसंख्या पोहोचले चिखली संघाची 5 या आकड्यावरती. यशवंत याचा पुढचा चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र गडी बाद होतोय. दत्तारामच्या रूपामध्ये
पहिला गडी बाद होतोय चिखली संघाचा. रेवंडे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. रेवंडे वर्सेस होणारा सामना परमाळे. चला नेक्स्ट बॅट्समॅन, पुढचा बॅट्समॅन लवकर यायचा आहे. धावसंख्या झाली 5 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. यशवंतचा पुढचा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. आउट करार दिलाय पंचांनी. आउट घोषित केले, फलंदाज बाद होतोय. चला पुढचा फलंदाज येतोय चिखली संघाकडून वैभव. सुधीर बाद झाला, त्याची जागा घ्यायला येतोय तो वैभव. पुन्हा एकदा तयार होतोय, सज्ज होतोय गोलंदाजी मार्चवरती यशवंत मोरे. आणि चांगला फटका मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र रनिंग हँड कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र फसलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिलाच चौकार येतोय वैभव यांच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 9. चिखली संघाची धावसंख्या 9. धावसंख्या झाली 9 धावा. 5 बॉल झालेत. शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. एका षटकाच्या समान धावसंख्या झाली ती 9 धावा. चला स्पीडअप घ्यायचंय राजापुरी संघ. चला स्पीडअप घ्यायचं आहे, लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. इथून पुढचे होणारे सामने 2 ओव्हरचे होणार आहेत. चला पुढचा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी. चला स्पीडअप घ्यायचंय. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज. चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर खाली येतोय. आणखीन एका विकेटचं पतन होतंय. नेक्स्ट बॅट्समन लवकर यायचंय. नवव्या धावसंख्येवरती आणखीन एका विकेटचं पतन झालंय. विकास बाद झालाय.
धावसंख्या झाली 9. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू झालेत. 4 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. तिसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आणि मोठा फटका मारलाय. दोन धावा पूर्ण केल्यात. एक झेल सोडला. 2 धावेची भर. धावसंख्या पोहोचली 11 वरती. नऊ चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी चिखली संघाला. एक धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली 12 धावा. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज वैभव येतोय. एक धाव पूर्ण केले आणि तेच तरार थ्रो आणि खराब फेकी म्हणावे लागेल. मिस फिल्डिंग. चेंडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. पंच आताच्या धावा किती? पंच आताच्या धावा 6 धावा. ओके, 6 धावांची भर पडते चिखलीच्या खात्यामध्ये. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल चिखली संघाला. धावसंख्या झाले 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मारतोय गोलंदाज सज्ज होतोय. वैभव याच्या बॅटमधून आलाय मोठा फटका. फिल्डर इथे खाली येतोय आणि फिल्डर काहीच चुकी करत नाही. वैभवला परतावं लागेल. दोन षटकाची संधी झाली. 2 षटकाची संधी. धावसंख्या झाली चिखली संघाची 18. चला स्पीडअप घ्यायचंय. चला राजापुरी संघ स्पीडअप घ्यायचंय. पुढे आपल्याला खूप सामने खेळायचे अजून. पंच सामना चालू करून घ्यायचा पटापट. चला स्पीडअप घ्यायचंय राजापुरी संघ. गोलंदाज आहे भरत. अतिशय चांगला चेंडू. एक धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली 19. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे चिखली संघाला. 5 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मारुती भरत. ते स्तरार गोलंदाजी. इथे मात्र रनआउटचा चान्स आहे आणि इथे मात्र गडी बाद होतोय. निर्धाव चेंडू होतोय.
4 चेंडू आणि 12 धावा. नवीन बॅट्समॅनला सूरज. 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे चिखली संघाला. आणि चेंडू हवेमध्ये फटका खेळलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. 1 धाव पूर्ण केले. 2 धावा पूर्ण केल्या तिथे. 2 धाव्याच्या मदतीने स्कोअर बोर्ड पुढे सरसावतोय. 3 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा भरत्यांचा चेंडू आणि मोठा फटका मारलाय. फिल्डर खाली येतोय. विकेटचं पतन होतंय. दोन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल चिखली संघाला. 2 मोठे फटके, 1 षटकार आणि चौकाराची गरज असेल. दोन चेंडू 10 धावा. गोलंदाजी मार्च मध्ये तयार आहे तो भरत. आणि बॅट्समॅन तयार होतोय. बॅटिंग साठी आलाय तो नवीन बॅट्समॅन महेश. भारत याचा सामना करेल महेश. निर्धाव चेंडू येतोय. 1 चेंडू आणि 10 धावा. इथे मात्र औपचारिकता वाचले फक्त. सामना मात्र पूर्णपणे चुकलाय राजापुरीच्या खात्यामध्ये. 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. चेंडू येतोय वाईड. 1 चेंडू आणि 9 धावा. पुढच्या सामन्याचे दोन्ही रेवंडे वर्सेस परमाळे दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे. परमाळे संघ सज्ज राहायचा आहे क्षेत्ररक्षणासाठी. पुढचा चेंडू हॅलो. हा सामना मात्र राजापुरी संघाने जिंकलेला आहे. नऊ धावांनी सामना आपल्या नावे केलाय राजापुरी संघाने. पुढचा सामना परमाळे वर्सेस रेवंडे. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय राजापुरी वर्सेस चिखली. या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो भरत. राजापुरी संघाचा खेळाडू आहे भरत मोरे. चला स्पीडअप घ्यायचं आहे.